कम वर्मा आणि शबीर. पहिला चेंडू इथे कुणाल खोंड आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती सज्ज आहेत. पहिल्या चेंडूवरती विशाल निगोट इथे गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल, एकेरी धाव, धावसंख्येचा शुभारंभ सुरुवात इथे केली जाते. दोन्ही संघांनी पहिल्या मॅच मध्ये मिळवलेला विजय आता मात्र दोन्ही संघांसाठी कडवं आव्हान इथे उभं करण्याचा प्रयत्न असेल. पुन्हा एकदा इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची अगली आतली कडा आणि त्यानंतर यष्टनचा घेतला जातोय वेध. पहिल्या विकेटचं पतन 1 या धावसंख्येवरती. पहिला बॅटर बॅक टू द पॅव्हेलियन. एक या धावसंख्येवरती आपण पाहतोय पहिला बॅटर बाद होतोय. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतील. निलेशजी पठारे नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. एक या धावसंख्येवरती एक बॅटर बाद आहे. नाशिक संघाने इथे चांगली सुरुवात केली आहे. प्रामुख्याने गोलंदाज विशाल निगोट. पुन्हा एकदा इथे आल्या आल्या स्क्वेअर कट, परफेक्ट गॅप मध्ये चेंडूला धाडलाय. क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतील. प्रयत्नामध्ये मिळतं यश. 2 धावा अझर यांनी आपल्या संघासाठी वाचवल्यात. रिले पद्धतीने चेंडूला अडवण्यात येते, फेकी होते. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जातील. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या होते ती 3 एका गड्याच्या मोबदल्यात. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आहे. आजच सेमीफायनल आणि आजच फायनल आहे. पुढचा चेंडू इथे देखील हळूहळू पद्धतीने, शैली तीच, परंतु चेंडूवरचं नियंत्रण. या अगोदरची चेंडू जर आपण पाहिले तर वेगवान, परंतु विशाल निगोट याच साठी ओळखला जातो. व्हेरिएशन अप्रतिम आहे. सेम ऍक्शन मध्ये वेगवेगळ्या धाटणीचे चेंडू इथे हाताळले जात आहेत. इथे पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर करण्यात आलाय. क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये तैनात आहे. सिंगलच प्राप्त केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 4. पहिलं षटक अजूनही मैदानामध्ये सुरू आहे. 1 विकेट प्राप्त केली आहे. परंतु आपण पाहिलं तर लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन इथे आपण पाहिलं तर टीका वर्मा एक विस्फोटक बॅटर आहे. पाहूया पुढच्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज शॉर्ट फाईन मध्ये इथे चेंडू फील्ड केला जातोय. अक्रम त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू अडवतील. अजर तिथे आपण पाहतोय चेंडू अडवतील. सिंगल प्राप्त होईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 5. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं इथे संपुष्टात येत आहे. 5 या धावसंख्येवरती थोडस पटपट खेळा. इथे पेनल्टी पडल्यानंतर कोणी ऑब्जेक्शन घ्यायचं नाहीये. कोणी परत विचारणा करायची नाहीये. आपल्याला जो वेळ दिला त्या वेळेत आपली 5 षटकं पूर्ण झाली पाहिजेत. पहिले षटक संपलाय. 5 धावा झाल्यात. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सूरज गुप्ता, रवी गुप्ता. ते नाव थोडीशी सांगण्यामध्ये गडबड होते, हरकत नाही. इथे देखील चेंडू बॅट वरतून ब्रश होतोय पॉइंटच्या दिशेने. पुन्हा एकदा सिंगल प्राप्त केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 6. 6 रन्स ऑन अ बोर्ड. यष्टांच्या मागे कृष्णा गवळी अगदी क्षेत्ररक्षण बारकाईने सजवत आहेत. फार अनुभवी खेळाडू आहेत. विशाल निगोट आहे, कुणाल खोंड आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर कृष्णा गवळी सारखा खेळाडू आहे. त्याचबरोबर अमित नाईक आहे, मनोज जायभावे आहेत. म्हणजे एक चांगली टीम इथे मैदानामध्ये आपला खेळ सुरेखरित्या सादर करतायत. इथे मात्र चांगला स्क्वेअर कटचा वापर आणि चेंडू जाईल कव्हर पॉइंटच्या दिशेने सीमारेषा पार. फार वेळानंतर येतोय चौकार 4 धावेंसाठी. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 10 एका गड्याच्या मोबदल्यात. बॅटिंग साठी आपण पाहतोय इथे निलेशजी पठारे यांच्या बॅट मधून एक चौकार येतोय. धावसंख्या होते ती 10. तर गोलंदाजी मार्क वरती आपण रवी यांना पाहतोय. तर नॉन स्ट्राईकला असतील टीका वर्मा, एक विस्फोटक
घणाघाती प्रहार करण्यासाठी ओळख, एक विस्फोटक बॅटर अजूनही आपण पाहतोय शांत पद्धतीने खेळताय. पुन्हा एकदा वेगाचा वापर पडल्यानंतर इथे चेंडू आपण पाहतोय सरळ अगदी वेगात बॅट येईपर्यंत चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात आहे. सुंदर गोलंदाजी इथे पाहायला मिळते. 10 धावा आतापर्यंत झाल्या. दुसरं षटक सुरू आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन अपड मार. इथे अगदी चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने धाडलं. 2 धावा त्या दरम्यान प्राप्त होतील. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 12. मोठा फटका जरी आला नाही तरी सिंगल डबल इथे घेणं फार गरजेचं आहे. सन्मानात्मक धावसंख्या उभी करावी लागणार आहे. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू डॉट बॉल. वारंवार इथे निर्धाव चेंडू हाताळले जात आहेत आणि वारंवार इथे प्रयत्न केला जातोय कारण पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये तुम्हाला प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. इथे देखील बॅटची एज यष्टीरक्षकाच्या अगदी मागोमाग चेंडू फील्ड केला जातोय आणि त्या दरम्यान सिंगल प्राप्त केली जाईल. धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या होते ती 13. एका गड्याच्या मोबदल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर इथे NS11 खराडी या संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 13 धावा. 12 चेंडूंमध्ये 13. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज ऋषी गोडके. ऋषी गोडके इथे आपण पाहतोय नवीन गोलंदाज. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक हाताळण्यासाठी येत आहेत. पहिला चेंडू अगदी बॅटच्या समोर आणि समोरूनच वळण केलंय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. या षटकाची सुरुवात देखील निर्धाव चेंडूने होते. धावसंख्या 13 वरती स्थिरावली आहे. 6 षटकांची मॅच आहे. मोठ्या फटक्यांची गरज आहे परंतु गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी करतायत. फलंदाजांना इथून पुढे गिअर शिफ्ट करावा लागेल. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी. मागच्या मॅच मध्ये या संघाने सुरुवातीला काहीशी खर्ची गोलंदाजी केली परंतु नंतर केलेलं कमबॅक. पुन्हा एकदा चेंडू इथे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. चांगली गोलंदाजी. अचूक टप्पा. चेंडूला दिलेलं वळण आणि यष्ट्यांच्या मागे सुरेख असं कलेक्शन. अगदी गोलंदाज आणि यष्टीरक्षक असाच सामना मैदानामध्ये सुरू आहे कारण बॅटर फक्त बॅट फिरवतायत. बॅट आणि बॉलचा संपर्क मात्र होत नाहीये. परंतु इथे संपर्क झालाय परंतु म्हणावा तसा नाही. एक धाव वेगात पूर्ण होईल. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव देखील इथे आरामात पूर्ण होते. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 15. डीप मध्ये आपण पाहतोय कुणाल खोंड आहेत. अगदी आरामात येतील. चेंडू अडवला जाईल. 2 धावा खर्च होतील. इथे मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि त्यावरती केलेला प्रहार. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. एकच मारला. सॉलिड मारला. षटकार. 6 धावा. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते आणि या फटकेची गरज आहे. आणि आपण पाहिलं तर निलेशजी पठारे यांच्या बॅट मधून षटकार येतोय. पुन्हा एकदा काहीसा दिशाहीन चेंडू. ज्यावेळेस मोठा फटका येतो ना साहजिकच आहे गोलंदाज काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये अवांतर धाव आहे. धावसंख्या 22 एका गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा दिशा भरकटली जाते. बोनस स्वरूपात धावा मिळाल्या. धावसंख्या होते ती 23. तिसरं षटक सुरू आहे. षटकारानंतर लाईन आणि लेंथ मध्ये इथे बिघाड आहे. पहिल्या 3 चेंडूंवरती एकही धाव नव्हती परंतु पुढच्या 3 चेंडूंचा जर आपण विचार केला तर तब्बल 12 धावा या षटकामध्ये खर्च होत आहेत. त्यामध्ये एक षटकार आहे. 2 अवांतर आहेत आणि दुहेरीच्या 2 आहेत. अशा 12 धावा या 3 चेंडूमध्ये आल्यात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर NS वॉरियर्स खराडी या संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 25 धावा. 25. एकदा गोलंदाजी मार्क वरती
अझर शेख गोलंदाजी मार्क वरती येतात. ज्या गोलंदाजाने या स्पर्धेतील एकाच मॅच मध्ये 5 विकेट प्राप्त करण्याचा विक्रम केलाय एकाच मॅच मध्ये आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात असा गोलंदाज इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. म्हणजे फलंदाजांसाठी अजून एक कठीण प्रश्न आहे की याला उत्तर द्यायचं कसं. परंतु स्ट्राईकला जो बॅटर आहे टिकी वर्मा पहिला चेंडू इथे पॅडेज स्वीप करण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू डॉट. या गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे. कधी आपण पाहतो डावखुरा शैलीचा बॅटर असला की डावखुरा शैलीच्या गोलंदाजाला लवकरात लवकर आमंत्रित केलं जात नाही कारण काही सोपं वाटतं बॅटरसाठी. परंतु इथे हा गोलंदाज वेगळ्याच धाटणीचा आहे. पुन्हा एकदा चेंडू इथे डॉट. परंतु पंच कळवतायत उजयष्टीच्या बाहेर आहे. पंचांनी गोलंदाजाला दंडित केलाय. अवांतर धावसंख्येत वाढ. धावसंख्या 26. 26 फॉर लॉस ऑफ 1. फार मोठी बॅटिंग ऑर्डर आहे NS11 खराडी या संघाकडे. त्यामुळे प्रयत्न करावा लागेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वाईड यॉर्कर. अगदी वेगात फार वेगामध्ये. इथे मला वाटतं बॅटरला चेंडू कळला देखील नसेल. गोलंदाजीची जी ऍक्शन आहे स्टाईल आहे अगदी आरामामध्ये पळत येऊन ज्या वेळेस रिलीफ पॉइंट आहे ना तिथे मात्र खांद्याचा वापर आणि त्यानंतर चेंडू वेगवान. पुन्हा एकदा इथे मिस टाइम स्ट्रोक. चेंडू इथे स्वतः गोलंदाज जेमतेम पोचले होते परंतु दोघात तिसरा सगळं विसरा. दोघ जण एकदम झेल घेण्याचा प्रयत्न त्यानंतर मिसअंडरस्टँडिंग कोणाचाही कॉल झाला नाही आणि बरोबर दोन्ही खेळाडूंच्या मधोमध तूही घ्यायचं नाही आणि मीही घ्यायचं नाही. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 28 एका गड्याच्या मोबदल्यात. चांगली गोलंदाजी आतापर्यंत अझर यांची आपण पाहतोय. 3 चेंडू हाताळले 3 धावा खर्च केल्यात. 28 धावा आतापर्यंत झाल्यात. एक अवांतर आहे तर 2 आता झेल सुटल्यानंतरच्या आहेत. परंतु टिका वर्मा यांना मात्र मोठ्या फटक्यांची गरज आहे. इथे देखील स्विंग अँड मिस. इथे चेंडू डॉट. शफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. बघा डावखुरा शैलीचा गोलंदाज आहे. आपण नेहमी म्हणतो की डावखुरा शैलीचा गोलंदाज उजव्या शैलीच्या बॅटरच्या पुढे नॅचरल आउटस्विंग हाताळतो. परंतु इथे चित्र वेगळं आहे. डावखुरा शैलीचाच गोलंदाज आहे आणि बॅटर देखील डावखुरा शैलीचा आहे आणि त्यासाठी देखील तोच मार आहे. टप्पा पडल्यानंतर उजव्या बाहेर चेंडू मार्गस्थ होतोय. म्हणजे दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची ताकद देखील आहे आणि या ताकदीमुळेच आज तो यशाची पायरी ओलांडू शकलाय. धावसंख्या 28. चौथं षटक सुरू आहे. एक गडी इथे बाद आहे. टिक्का वर्मा यांना मात्र काहीतरी वेगळं करावं लागेल. पुन्हा एकदा इथे जोरदार अपील परंतु पंच इथे कळवतील. धाव कशी आहे लेग बाईज या स्पर्धेचा नियम आहे. लेग बिफोर द विकेट हा नियम मात्र इथे ग्राह्य धरला जात नाहीये. 4 षटकांचा खेळ संपलाय. 29 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. मागच्या षटकामध्ये देखील मागच्या मॅच मध्ये देखील अशीच काहीशी गोलंदाजी आपण सुमित आवटे यांची पाहिली. अलीकडच्या या आजच्या जर दिवसाचा अनालिसिस जर आपण काढला ना तर गोलंदाजांनाच मॅन ऑफ द मॅच मिळत आहे. फलंदाजांना मिळालेलं नाहीये. आता पुन्हा एकदा इथे गोलंदाजी मार्क वरती येतील. गोलंदाज शेखर काशीत. शेखर काशीत विन गोलंदाज. पहिला चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु म्हणावा तसा त्या प्रयत्नामध्ये यश प्राप्त करत नाहीये. धावसंख्येत 1नेच वाढ. धावसंख्या होते ती 30. बॅट आता फिरवावी लागेल. मोठा फटका खेळावा लागेल. 30 झाल्यात. अजून 11 चेंडू आहेत. या 11 चेंडूंमध्ये कमीत कमी 3 ते 4 मोठ्या फटक्यांची गरज आहे. कमीत कमी 3-4.
हा चेंडू देखील उजयष्टीच्या बाहेर पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केलाय आणि लगेच जो रिव्ह्यू देण्यात येतो ना त्या रिव्ह्यूचा वापर केलाय बॉलिंग टीमने. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. मुख्य पंचांचा निर्णय अगदी योग्य आहे. व्हाईट बॉल. अवंतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 31 एका गडेच्या मोबदल्यात. इथे देखील इनसाइड आउटचा फटका क्षेत्ररक्षण डीप मध्ये तैनात. एक धाव त्या दरम्यान प्राप्त. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे वेगात पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. निलेश पठारे आतापर्यंत 15 चेंडूंमध्ये 22 धावेंवरती नाबाद आहेत. 33 मधल्या 22 धावा या निलेश पठारे यांच्या बॅटमधून आतापर्यंत आल्यात. अजून किती? 33 तर झाल्यात. इथे देखील लोअर फुल टॉस. इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हर. भेदलं जाईल का? नक्कीच भेदलं जात आहे. चेंडू जाईल सीमारेषा पार. येईल चौकार. 4 धावा. प्रयत्न इथे शिर्तीचा आहे. प्रयत्न इथे चेंडू अडवण्याचा केला गेला परंतु शेवटच्या क्षणी चेंडू हातातून निसटलाय. धावसंख्येत 4 ने वाढ. धावसंख्या 37. एका गड्याच्या मोबदल्यात 37 धावा झाल्यात. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा शरीर भेदक मारा. एका हाताने बॅट तर फिरवली परंतु वेग इतका होता की सरळ शरीराचा वेध मुख्य पंच त्या ठिकाणी कळवतायत. लेगबाई स्वरूपाची धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 38. एका गड्याच्या मोबदल्यात 38 धावा झाल्यात. हे 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 6 षटकांची मॅच आहे. नुकतंच ज्यांचं शुभागमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे दत्तात्रयजी दिवटे साहेबांचं या क्रीडा नगरीमध्ये शुभागमन झालंय. आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत. हार्दिक असं स्वागत. दुपारच्या सत्रामध्ये प्रामुख्याने मान्यवर या स्पर्धेमध्ये येत आहेत. खेळाडूंना देखील प्रोत्साहन देत आहेत. शुभेच्छा देत आहेत. त्यांचं स्वागत संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने केलं जात आहे. पुन्हा एकदा लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव देखील इथे पूर्ण केली जाते आणि 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 40 धावा. 5 षटकांचा खेळ संपलाय. 40 धावा झाल्यात. शेवटचे 6. आता जी गोलंदाजी करणारी टीम आहे आपण 25 मिनिटाचा अवधी दिलेला आहे 5 षटकांसाठी परंतु या संघाने 6 मिनिटं बॅलन्स ठेवलाय आणि 6वं षटक सुरू केलंय. अशी गोलंदाजी केली तर का नाही वेळ पुरणार. जर आता एवढ्या धावा येऊन देखील 6 मिनिटं शिल्लक आहेत म्हणजे वेळेचं भान या संघाने ठेवलेलं आहे. चला आरसीसी नाशिक आणि विक्रोलियन्स विक्रोली दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस करण्यासाठी आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. आरसीसी नाशिक संघाचे संघनायक मुन्ना शेख तर राजमुद्रा 11 विक्रोलियन्स आपल्याला विनंती आहे टॉस करण्यासाठी या. मंगेश वैती आपल्याला विनंती आहे टॉस करण्यासाठी आपण देखील या. पुढील मॅचचा टॉस आपण इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत.
40 धावा झाल्यात. शेवटचं षटक गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा या स्पर्धेतील एक यशस्वी गोलंदाज अझर शेख. पहिला चेंडू बॅट वरतून ब्रश आणि प्रयत्न त्या ठिकाणी अप्रतिम करण्यात आला, परंतु प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. हातातून चेंडू निसटलाय. सिंगल प्राप्त केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 41. टीका वर्मा यांना देखील मोठा फटका खेळावा लागेल, कारण आतापर्यंत 12 चेंडू खेळलेत आणि 8 धावा आहेत. इथे काहीशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली गेली की या संघातील सर्वात विस्फोटक बॅटर म्हणून टीका वर्मा यांची एक ओळख आहे, परंतु चित्र बदललंय. ही माहिती कुठेतरी चुकीची मिळते आहे, परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये. इथे देखील बॅट वेगात फिरवली जाते, परंतु आज इथे बॅटरचा दिवस थोडासा खराब आहे. धावसंख्या आपण पाहतोय 42. आरसीसी नाशिक संघाचे सर्वे सर्वा राजू वाघमारे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत. वेलकम सर. आपण आल्याबद्दल संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा बॅकफूट पंच येऊ ना बात, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात. झेल टिपला जाईल, परंतु प्रयत्न अप्रतिम आहे. आतापर्यंत ज्या गोलंदाजाचं आपण कौतुक केलं ना, त्या गोलंदाजाच्या विरोधात एवढा दूरवरती चेंडू खेळण्याचा अट्टास अजूनही कुठल्या बॅटरने केला नव्हता. ते निलेशजी पठारे यांनी केलाय. प्रयत्न फसला, परंतु हरकत नाही. प्रयत्न फसतोय म्हणून प्रयत्न करायचा नाही, यामध्ये मात्र मजा नाही. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. ओमकार गोलप पहिल्या मॅचचा, आजच्या दिवसातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे. फार विस्फोटक बॅटिंग करतोय आणि त्याला बॅटिंग वरती जर आपण पाहिलं तर फार उशिराने त्यांना आमंत्रित केलं जातंय. शेवटच्या षटकातील 3 चेंडू खेळण्यासाठी आलेत. आता तिन्ही बिगिट मारावे लागतील. 42 झालेत. कदाचित धावसंख्या 60 वरती जाईल, कारण सिक्सर किंग आहे. सर्वांचा लाडका खेळाडू आहे तो. आल्या आल्या बॅट तर वेगात फिरवली, परंतु अशा गोलंदाजाच्या विरोधात त्यांना बॅटिंग आली आहे की सर्वात कंजूस गोलंदाज आहे आणि तो देखील पहिल्या मॅच मधला मॅन ऑफ द मॅच आहे आणि 5 विकेट घेणारा गोलंदाज आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल. भिंगरी प्रमाणे चेंडूला गरगर फिरवलं जात आहे. जशी भिंगरी फिरते ना, तसा चेंडू फिरतोय. टप्पा पडल्यानंतर उगाच एवढा लांबचा प्रवास करून ते आज या मैदानामध्ये आलेले नाहीयेत. आपली उपस्थिती दर्शवतायत. काय गोलंदाजी केली अफलातून. एकदा इथे मिस टाइम स्ट्रोक. पुन्हा एकदा खात्यामध्ये इथे विकेट जोडली जाईल. यस, 6 षटकांचा खेळ इथे संपुष्टात. धावसंख्या होते ती 42 धावा, तर विजयासाठी 43 धावांची गरज असेल. राजमुद्रा विक्रोलियन्स विक्रोली आणि त्यांच्या विरोधात आरसीसी नाशिक. चला दोन्ही कॅप्टन लगेच या. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करतोय. मंगेश वैती आणि त्याचबरोबर मुन्ना शेख, आपल्याला विनंती आहे लगेच टॉस करण्यासाठी या. मोठ्या मॅचचा टॉस मान्यवरांच्या शुभास्ते आपण इथे संपन्न करतोय. मी दत्तात्रयजी दिवटे साहेबांना विनंती करेल, आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस आपण संपन्न करायचा आहे. मला वाटतं माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. मुन्ना शेख इथे आलेले आहेत. मंगेश वैती, टॉस करण्यासाठी लगेच या. वेळ लावू नका. जर 7च्या आतमध्ये जर का सगळ्या मॅच संपल्या तर फायनलची जी एक मॅच शिल्लक राहणार आहे ना, ती आपण 8 षटकांची खेळवणार आहोत. फायनल जर वेळेत या बाकीच्या मॅचेस झाल्या तर त्यामध्ये काही आता या नॉकआउट आहेत, त्यानंतर सेमीफायनल आहे आणि महत्वाची मॅच म्हणजे फायनलची मॅच. ती 7:30च्या आत जर सुरू झाली तर 8 ओव्हर, जर नाही झाली तर 6 ओव्हर. दोन्ही कॅप्टन आपल्या बरोबर जोडले जात आहेत.
मी पुन्हा एकदा मान्यवरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते दत्तात्रेयजी दिवटे साहेबांना मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस इथे संपन्न करायचा आहे. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. एक नाशिक वरून आलेला संघ आहे तर एक विक्रोळी मुंबई येथून आलेला संघ आहे. नाशिक विरुद्ध मुंबई एक बिग बॅटल इथे मैदानामध्ये पाहायला मिळेल आणि दोन्ही एक्सपिरियन्स खेळाडू आहेत. मुन्ना शेख आणि त्याचबरोबर मंगेश वैती इथे टॉस साठी मान्यवरांबरोबर जोडले जात आहेत. टॉस का बॉस 6 षटकांची मॅच आणि आपल्या बरोबर मान्यवर देखील जोडले जात आहेत. दत्तात्रेयजी दिवटे त्यांच्या शुभ हस्ते इथे आपण टॉस संपन्न करतोय आणि टॉस जिंकलाय आरसीसी नाशिक या संघाने टॉस जिंकलाय. निर्णय गोलंदाजी करण्याचा निर्णय तर राजमुद्रा विक्रोलियन्स विक्रोली या संघाला बॅटिंग साठी आमंत्रित केलंय. दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल पुन्हा एकदा आपल्या बरोबर जोडले जातील मिस्टर नरेश ढोमे सर. गुगल वरती सर्च कर ना कसं टाकलं पूर्ण क्लिप मध्ये ब्लॅकआउट मध्ये पण येते फटाके बिटाके त्यांचं टाकलं ना दोन हे टाकले सेंटेन्स काय 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 टाकलं तुम्ही काल बोलला जेवढा व्हिडिओ त्यांना पाहिजे ते कोणाला पप्पू शेट पुण्यकर सिंगला पुण्यवान हे फोन नाही लागा ना फोन बंद लागतो 8600 नंबर आज आधार स्तंभ संध्याकाळी नुसतं खंब संपल्यावरती खंब हे बघा माइक बंद करा सर. षटक सुरू असताना धावफलकावरती धावा आहेत 5.
43 धावा 6 षटकांमध्ये बनवायच्यात. निश्चित स्कोअर आपण म्हणतो फायटिंग स्कोअर आहे हा. विजयासाठी हा स्कोअर पुरेसा ठरणार का, याचं उत्तर आपल्याला बघायचं या मॅच मधून. आता दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आहे, यानंतर दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना होईल आणि त्यानंतर या स्पर्धेमध्ये सेमीफायनलच्या लढतींना प्रारंभ होईल. एक चौकार अजून एकदा बघायला मिळाला आणि धावफलक पुढे पोहोचतोय 9 धावा. षटक पहिलं मैदानामध्ये सुरू आहे. 9 ऑन बोर्ड, लॉस ऑफ नो विकेट. विजयासाठी कसोशीने प्रयत्न गरजेचे आहेत NS11 खराडी संघाला. घरच्या मैदानावर तुम्ही घरच्या प्रेक्षकांसमोर आहे, त्यामुळे इथे तुम्ही तुमची ताकद दाखवली पाहिजे, तुमची स्ट्रेंथ दाखवली पाहिजे. इरादा जिंकण्याचा असला पाहिजे, तर इथे तुम्ही काही चमत्कार घडवू शकाल. कमी धावसंख्येवरती तर जिंकतायत. आपल्याला माहित आहे की पुण्यामध्ये केनिया विरुद्ध वेस्ट इंडिज अशी मॅच झाली होती आणि केनियाने वेस्ट इंडिजला हरवलं होतं. बांगलादेशनं किती वेळा पाकिस्तानला हरवलंय, अफगाणिस्तानने हरवलंय. त्यामुळं असं समजायचं नाही की आपण कुठेतरी कमी आहोत. ज्यावेळेस तुमची ही विचारधारणा होईल की आम्ही कुठेतरी कमी आहोत, तिथे तुम्हाला जिंकता येणं शक्य नाही. आम्ही जिंकू शकतो हा दुर्दम्य आशावाद तुम्हाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. पहिला फलंदाज इथे बाद कुणाल खोंड. मोठा बळी इथे बघतोय आणि एक गडी बाद. धावफलकावरती धावा आहेत 9. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. नवीन फलंदाज अमित नाईक. अमित नाईकला यावर्षी ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये ऑक्शन मधून त्याचं सिलेक्शन झालेलं आहे आणि तो आपल्याला ISPL मध्ये खेळताना बघायला मिळेल. ISPL चे सगळे खेळाडू खरं तर उद्यापासून त्यांच्या कॅम्पला जॉईन होणार आहेत. त्यामुळं हे सगळे सुपरस्टार पुढचे महिनाभर आपण त्यांना कुठल्याही स्पर्धेमध्ये बघणार नाही. 4 धावा इथे मिळणार आहेत. मुन्ना शेख, रवी अहिरे, अमित नाईक हे जे खेळाडू ISPL मध्ये सहभागी होणारे खेळाडू, हे उद्यापासून कुठल्याही टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये, जी स्पर्धा लाईव्ह आहे युट्यूब वरती आहे, अशा स्पर्धेमध्ये तुम्हाला दिसणार नाहीत. याबरोबर इथे अडवलाय चेंडू आणि एकच धाव इथे प्राप्त होणार आहे. पहिलं षटक मैदानामध्ये. दुसरं षटक एव्हाना सुरू झाले आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 14 धावा. 14 ऑन बोर्ड. दुसरं षटक सुरू झालेलं असताना 14. विजयासाठी 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. अपील मागितलंय प्रश्न, मात्र पंचांकडून उत्तर मिळत नाहीये. धावफलक तिथेच 14. 14 ऑन बोर्ड. दुसरं षटक टाकणारे गोलंदाज सुनील. पुन्हा चांगला चेंडू इथे कमालीची गोलंदाजी सुनील कडून. यजमान खेळाडू आहेत, या मैदानावरच खेळतात. निश्चित लोकल बॉय आहेत सगळे आणि इथे यशस्वी ठरतायत. मागच्या 2 चेंडू मध्ये एकही धाव नाहीये. धावफलकावरती मात्र 14. 14 लॉस ऑफ 1. व्यंकटेश नाशिक आणि या साडवण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. तिथे चेंडूला स्टॉप केलंय आणि धावा मिळतील केवळ 1. 15 धावा
षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे. मला वाटतं कॉन्टेस्ट आता इथे बरोबरीचं आलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये अधिकच्या धावा आल्या होत्या, मात्र तिथे रोखलेल्या आहेत. 15 धावा, एक गडी बाद. दुसरं षटक मैदानामध्ये पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि तरी देखील धावा अडवलेल्या आहेत. फलंदाज कृष्णा गवळी, सुंदर फटका मिड विकेटला, 4 रन. जाता जाता या षटकामधून चांगली बातमी घेऊन आला तो कृष्णा गवळी. धावफलक पुढे पोहोचेल. 19 धावा, 2 षटकांचा खेळ संपला. एक गडी बाद 19. व्यंकटेश, वॉरियर्स नाशिक. कृष्णा गवळी, अमित नाईक या जोडीला आपण बघतोय. एक उस्मानाबादचा खेळाडू आहे, धाराशिव नवीन नाव. तुळजापूर गावाला बिलॉंग करणारा कृष्णा आज खराडी गावामध्ये. खरं तर कृष्णाचं क्रिकेट खरं पुण्यात बहरलं. पुण्यात आला तो शिक्षणाच्या निमित्ताने, इथेच त्याच्यातला क्रिकेटपटू समोर आला आणि त्यानंतर त्याने आपल्या अद्वितीय कौशल्याच्या जोरावरती आपलं स्थान सातत्यानं प्रोफेशनल टीम्समध्ये पक्क बनवलेलं आहे. आज आपल्याला कृष्णा या मैदानावरती खेळताना दिसतोय. धावफलकावरती बघा धावा 19 आहेत. विजयासाठी 43 धावांकडे जायचंय आणि आता अजूनही 24 धावांची आवश्यकता असेल. 24 चेंडू 24 धावा. रन बॉल इक्वेशन इथून पुढे कायम असणार आहे. आणि अमित नाईक ऑन स्ट्राईक, कृष्णा नॉन स्ट्राईक. गोलंदाज, फुल टॉस होता बॉल मिड विकेटला. मोठा फटका आहे, टॉस मोठा आहे, 4 रन. सनसनीत, खणखणीत, दणदणीत चौकार. तेवीस धावा याबरोबरच स्कोर कार्ड वरती येत आहेत. अमित नाईकचा एक सुंदर चौकार आपल्याला बघायला मिळतोय. दुपारच्या 17 मध्ये ही मॅच आणि प्रतिकार सुरू आहे तो टीम NS11 खराडी संघाचा. अजून फलंदाज दाद देत नाही गोलंदाजांना. यावेळेस हो, कुठचा बॉल कुठे आणलेला आहे. पट्ट्यात चेंडू घेतलाय आणि लॉंग ऑफ उजव्या यष्टीचा बाहेरचा चेंडू स्क्वेअर लेगला घेतलाय. 4 धावा 27. विजयाच्या नजीक समीप पोहोचण्याचा प्रयत्न इथे रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न होता. रिव्हर्सचा अटेम्प्ट केला, मात्र हा अटेम्प्ट फसलेला आहे. धावा इथे मिळणार नाहीत. धावफलक तिथेच आहे 27. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये कुणाल खोंड हा एकमात्र फलंदाज आहे जो बाद झालेला आहे. इतक्या सुंदर विकेटवरती एखादा फलंदाज लवकर बाद होतो ना, त्यावेळेस निश्चित निराशा त्याला येत असणार आहे, कारण तो त्याच्या चुकीने बाद होणार आहे. 1 धाव इथे मिळणार आहे. धावफलक 1 ने पुढे पोहोचेल. 28 धावा. चांगला प्रयत्न आहे. 1 धाव इथे प्राप्त होते. धावफलक 1 ने पुढे 29. फक्त 14 धावा दूर विजयापासून, मात्र 14. फुल टॉस, बॅक टू बॉलर. फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, धावा घेण्याची संधी निश्चित मिळणार नाहीये. षटक संपलेलं आहे आणि याबरोबरच 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती धावा आपल्याला बघायला मिळत आहेत 29. 18 चेंडू मध्ये 29 धावा. तर राहिलेल्या 18 चेंडू मध्ये मात्र 14 धावांची आवश्यकता आहे. यानंतरची मॅच दोन्ही संघ लगेच तयार राहा. विक्रोलियन्स मुंबई विरुद्ध RCC नाशिक. व्यंकटेश नाशिक विरुद्ध NS11 खराडी. या 2 संघामध्ये मॅच सुरू आहे. लागोपाठच्या 3 चौकार सन्माननीय शंकरराव देवकर साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. आणि इथे चेंडू आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक कोणी पोहोचू शकणार नाही. 1 धाव
आरामात पूर्ण होईल आणि धावफलकावरती देखील 30 धावा, 30 फॉर 1 लॉस. षटकार इथे येतोय आणि षटकाराबरोबर धावफलक 36 धावा. विजयाच्या दिशेने अग्रेसर टीम व्यंकटेश नाशिक. नाशिक विरुद्ध पुणे अशी लढत आहे. माफक धावसंख्येवरती लढताना आपण इथे बघतोय टीम NS11 खराडी संघाला. घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांसमोर काही चमत्कार आपल्याला अपेक्षित होते, मात्र ते काही घडत नाहीयेत. 36 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मात्र 8 धावा विजयासाठी, मात्र 7 धावा विजयासाठी हव्यात व्यंकटेश नाशिक संघाला. बाहेरची कड, हवेमध्ये चेंडू आहे तिथे. बॅकफूट पॉइंट, क्षेत्ररक्षक खूप मागे होता. पॉइंटचा क्षेत्ररक्षक देखील मागे. एक धाव इथे पूर्ण होते. 37 धावा, 6 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. ओनली 6 रन टू विन. गोलंदाज आहे विरल कुकडिया. आखूड टप्प्याचा चेंडू आणि सामना संपला. कृष्णा स्वार होतो इथे चेंडूवरती. षटकाराबरोबर इथे तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतायत व्यंकटेश नाशिक. एका तगड्या टीमचा प्रवेश होतो व्यंकटेश नाशिक संघाचा तिसऱ्या फेरीमध्ये. तर त्यांच्या अगेन्स्ट तिथे कोण लढणार हे ठरवणारी मॅच आता समोर येणार आहे. विक्रोलियन्स मुंबई विरुद्ध RCC नाशिक. तर या सामन्यातला सामनावीर सेकंड टाइम इन रो अझर शेख आणि इथे कृष्णा सातपुते यांचं आगमन झालेलं आहे. टेनिस क्रिकेटचे ब्रँड अँबॅसेडर